आज आपण बनवणार आहोत पनीरची भाजी. त्याच्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे, लसूण आहे, काजू घेतलेले आहेत भिजवून. जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे त्यानुसार तुम्ही काजू भिजू घाला. आणि खोबरं घेतलेलं आहे, ओलं आहे खोबरं. परत कांदे घेतलेले आहेत 3-4. कांदा भरपूर पाहिजे. टोमॅटो घेतलेले आहेत 4 छोट्या आकाराचे, छान कट करून घेतलेलं आहे सगळं. हे सगळं साहित्य आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि छान ग्रेव्हीसाठी छान परतलं की ते छान लागते भाजी. आणि पनीर घेतलेलं आहे कट करून. पनीर आपण डेअरीचं आणलेलं आहे. पॅकेटचं पनीर व्यवस्थित नसतं आणि आजकाल ते पनीर नकली पण येत आहे, म्हणून मग डेअरीवरून घेतलेलं आहे पनीर. त्याचे छान छान छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत. जसे आकाराचे तुम्ही करू शकता तसे तुम्ही करू शकता. मी छोटेच घेतलेले आहेत. मग परत आपल्याला खोबरं पहिले भाजून घ्यायचं आहे. खोबरं छान परतल्याच्या नंतर मग कांदा पण छान परतल्याच्या नंतर मग आपल्याला त्यात टोमॅटो आणि लसूण ॲड करायचं आहे. ते पण छान परतून घ्यायचं. जास्त लाल पण नाही होऊ द्यायचं आणि जास्त कच्चं पण नाही ठेवायचं, नाहीतर ग्रेव्हीचा असा कच्चा कच्चा वास येतो. त्यासाठी आपण हे सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. आणि मग एक एक करून आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. पहिलं तुम्ही खोबरं आणि काजू व्यवस्थित मिक्सरमधून काढून घ्यायचा. आणि मग नंतर बाकीचं टोमॅटो, कांदा, लसूण आणि थोडीशी आपल्याला कोथिंबीर घालायची वाटणामध्ये. शक्यतो वाटणातच घालायची वरून टाकण्यापेक्षा. छान आपलं आता हे सगळं परतून झालेलं आहे. मग आपण मस्त मिक्सरमध्ये खोबरं आणि जे काजू आपण भिजू घातलेले आहेत ते काजू छान मिक्सरमधून बारीक एकदम फाईन पेस्ट करायची आहे त्याची. जाडसर वगैरे नाही ठेवायचं. दुसऱ्या भाज्यांना चालतं, पनीरच्या भाजीला नको, मग ते व्यवस्थित लागत नाही. आणि मग परत कांदा टोमॅटो जे होतं ते व्यवस्थित परतलेलं आहे. आपण ते मिक्सरमधून काढून घ्यायचं. कढई ठेवलेली आहे गॅसवर. तेल छान तापलेलं आहे. त्याच्यात आपण ते मिक्सरमधून काढलेलं खोबरं आणि काजूची पेस्ट घालून घ्यायची छान परतून. नंतर मग थोडंसं मीठ घालायचं चवीनुसार, थोडंसं लाल तिखट घालायचं, थोडीशी हळद घालायची आणि पनीरचा मसाला घालायचा आणि थोडासा कांदा मसाला टाकायचा. त्यानं छान चव येते. मग हे छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आणि नंतर आपल्याला जे आपण कांदा टोमॅटो आहे हे नंतर टाकायचं आहे. मग त्याला पाणी सुटतं छान. मग छान परतून घेतल्याच्या नंतर कमीत कमी 5 मिनटं परतायचं. ते छान परतून झालं की त्याला कडकडने थोडं थोडं तेल सुटू लागतं. मग नंतरच्यात पनीर वगैरे ॲड करून घ्यायचं. पनीर टाकल्याच्या नंतर थोडंसं होऊ द्यायचं, परतू द्यायचं. नंतर मग त्यात पाणी ॲड करायचं आणि आपली भाजी तयार आहे. कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट करा.